मित्रांनो, आज वारुगड या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडतं आहे आणि मैदानाला थोड्या वेळातच सुरुवात होते. बरेच जण कमेंट आता करत आहेत की लाईव्ह चालू नसल्यामुळे मैदानाचे अपडेट काय आहे नक्की. तर मित्रांनो, P3चा सेटअप आता त्या ठिकाणी चालू आहे. थोड्या वेळातच तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल आणि लाईव्ह लॉट वगैरे देखील काढण्याचे काम त्या ठिकाणी आता सुरू होतं आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा होती ती गोष्ट आज होती. ती म्हणजे मित्रांनो, आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर आणि चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी घरणीकरांचा राजा ही गाडी आज तुम्हाला रीतसर या वारुगडे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर आपला सर्वांचा आवडता पंचम हिंद केसरी सर्जा देखील आजच्या मैदानासाठी सज्ज. सर्जा देखील आज वारुगडे येथील मैदानामध्ये मित्रांनो पाहणार आहे. हीच अपडेट होती. तर घरणिकीचा राजा आणि बकासूर हे फेरा नाही आहे, तर रीतसर 3 फेरे म्हणजे रीतसर रेग्युलर मैदानात पळतात त्या पद्धतीनं आज बकासूर आणि राजा ही जोडी आपल्याला मित्रांनो पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे. बरेच जण बरेच दिवस या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता, तर ती गोष्ट आज पूर्ण होते. तर बऱ्याच दिवसानंतर ही गाडी पळते. सुंदर अशी गाडी आहे मित्रांनो, बकासूर आणि घरणीकरांचा राजा. आता लॉट देखील थोड्या वेळात पडतील, त्यावेळेस तुम्हाला गट वगैरे सांगितलं जाईल. आणि आपला सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा देखील या मैदानात पळतो ही अपडेट होती. आता बरेच जण मला व्हॉट्सअपला देखील मगाशी मेसेज वगैरे करत होते की मैदान P3वरतीच आहे, आता सेटअप लावण्याचं काम चालू आहे. तर थोड्या वेळामध्येच मैदानाला सुरुवात होते मित्रांनो. गट पडतील. घरणिकीचा राजा आणि बकासूर ही गाडी आज आपल्याला मैदानात पळताना मित्रांनो दिसणार आहे. तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आहे आणि फेसबुक पेज देखील आहे, तेथील देखील आपण नवीन अपडेट मैदानाच्या देत असतो. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM दोन सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईव्ह थोड्या वेळातच सुरू होत आहे. धन्यवाद.